मनोहर एक वैद्य होता. त्याचे पूर्वज खूप पिढ्यानपिढ्या आयुर्वेदाची माहिती देत होते. तो त्याच्या कामामध्ये खुश होता. पण त्याची बायको मुक्ता, ती खूपच निराश होती. काय फायदा अशा विद्येचा जी पैसे पण देत नाहीये. अरे माझे पूर्वज विद्येच्या बदौलत एकदम शान्य जगत होते. राजा पण त्यांच्याकडे स्वतः बिमारी ठीक करण्यासाठी येत होते. आणि त्यांना सोन्याची नाणी द्यायचे. हा, आता तुम्हाला कोणी चिल्लर पण देत नाहीये. सोन्याचे शिक्के तर लांबची गोष्ट आहे. तर मी आता काय करू? वेळ बदललेला आहे. आता लोकांना आयुर्वेदिक औषधाच्या ऐवजी इंग्लिश औषध खायची सवय झालीये. पण खरं सांगायचं तर मला एक गोष्ट कळत नाही की लोक आपल्या स्वास्थ्यासोबत का खेळतात. तेवढ्यात त्यांचा मुलगा मयूर घरी आला. आता जे काही असेल, मला तर असं वाटतंय की तुम्हाला हे काम बंद करायला पाहिजे आणि काहीतरी चांगलं काम शोधायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्याचे चांगले पैसे मिळतील आणि घर चालेल. हो, काम बंद करू. पण या व्यतिरिक्त मला काय येतं? बाबा, मला काय वाटतं ना की आपण पाणीपुरीचा ठेला उघडायला पाहिजे. अच्छा. हो, बनवण्यासाठी तर खूप सोपं आहे. पण बाळा, ते स्वास्थ्यासाठी चांगलं नाहीये. एक काम करू शकतो आपण. असं करू शकतो, पाणीपुरीला सेहतमंद बनवू शकतो. मला एक सांगा, पाणीपुरी सेहतमंद कशी बनू शकते? हा, अरे अरे, हसायची काय गोष्ट आहे यात? बनू शकते, बिलकुल बनू शकते. आपण वेगळ्या प्रकारची पाणीपुरी बनवायची, जसं निंबूच्या पाण्याची, तुळशीच्या पाण्याची आणि कारल्यापासून पण. आता ह्या सगळ्या निरोगी गोष्टी बाजूला राहू द्या. जशी लोकांना पाणीपुरी आवडते तीच द्यावी लागेल. अरे अरे, पण मुक्ता, एकदा प्रयत्न करायला काय जातो? सांग मला. हा, होऊ शकते की सेहतमंद पाणीपुरी लोकांना आवडेल. तूच सांग. ठीक आहे, तुम्हाला जे करायचे ते तुम्ही करा. बस घरामध्ये पैसे घेऊन या आता. बाबा, आपण ना साध्या पाणीपुरी सोबत तुमची सेहतमंद पाणीपुरी पण ठेवायची, ठीक आहे ना? ज्यामुळे ग्राहकाला ज्या प्रकारची पाणीपुरी हवी असेल ते त्याप्रमाणे खाईल. तू तर खूप जास्त समजूतदार आहेस बाळा. हो, हे ठीक आहे. तर मग आपण असंच करायचं. तर मग आपण उद्यापासूनच पाणीपुरीचा ठेला टाकायचा, ठीक आहे ना? दोघं बाप लेक बाजारामध्ये गेले. लागणाऱ्या सगळ्या गोष्टी खरेदी केल्या आणि पाणीपुरीच्या तयारीमध्ये मग्न झाले. मुक्ता रगडा पकवू लागली. मयूर तिखट पाणी आणि चिंचेचं पाणी बनवू लागला आणि मनोहर कडुलिंब, तुळशी आणि कारल्याचं पाणी बनवू लागला. रात्री उशिरापर्यंत सगळे कामं करत होते आणि सगळे नंतर झोपून गेले. दुसऱ्या दिवशी बाजारामध्ये त्यांनी पाणीपुरीचा गाडा उभा केला. बऱ्यापैकी पाणीपुरीच्या गाड्यावरती फक्त 2 पाणी मिळत असायचे, पण ह्यांच्या गाड्यावरती 5 प्रकारचे पाणी होते. तिखट, चिंच, कडुलिंब, तुळशी आणि कारल्याचं पाणी. नवीन पाणीपुरीचा गाडा बघून दोघं मुलं त्यांच्या जवळ आली. अरे भाऊ, मला 1 प्लेट तिखट पाणीपुरी द्या आणि मला एकदम मीडियम. आमच्याकडे नीम, कारलं आणि तुळशीचं पण पाणी आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर देऊ? अरे अरे भाऊ, ते आम्हाला नकोय. हो, मला पण नाही. हे ऐकून मनोहरचा चेहरा उतरला. मयूरने दोघा मुलांना पाणीपुरी दिली आणि त्या दोघांनी त्यांना पैसे दिले. असो, संध्याकाळी एक म्हातारा माणूस त्याच्या नातवासोबत आला. या काकाजी, तुम्हाला कुठल्या प्रकारची पाणीपुरी खायची आहे? अरे मुला, मला तर खट्टी मिठी पाणीपुरी पसंत आहे. पण असं डॉक्टर म्हणतात की पाणीपुरी स्वास्थ्यासाठी चांगली नाहीये. मला डायबिटीज आहे ना. तू एक काम कर, माझ्या पोराला तू एक तिखी पाणीपुरी खाऊ घाल. अरे काकाजी, आमच्याकडे तुमच्यासाठी एक चांगली पाणीपुरी आहे, कारल्याचं पाणीपुरी. यामुळे तुमचं डायबिटीज वाढायचं सोडून कमी होऊन जाईल. अरे ट्राय तर करून बघा. आणि तुम्ही हे पाणीपुरी रोज खाऊ शकता. खरंच यामुळे मला कुठला नुकसान तर नाही होणार ना? अरे काकाजी, विश्वास ठेवा माझ्यावर. मी एक खानदानी वैद्य आहे. मी खूप लोकांची बिमारी ठीक केली आहे. हे कारल्याचं पाणी आहे, कारल्याचं. हे तुम्ही 2 हफ्ते खा आणि नंतर तुम्ही डायबिटीस चेक करा. गॅरंटी देतो कमी होऊन जाईल. अरे बाळा, तू म्हणतोयस तर ठीक आहे, दे खाऊ घाल.
मनोहरने आजोबांना एक प्लेट कारल्याची पाणीपुरी दिली. आजोबांना पाणीपुरी खूप आवडली. ते खूप मग्न होऊन खाऊ लागले. जगनने तिखट पाणीपुरी खाल्ली. मनोहर आनंदी होता. त्या दिवशी मनोहर आणि मयूरचा चांगलाच गल्ला जमा झाला. एवढे सगळे पैसे बघून मुक्तालाही आनंद झाला होता. त्या दिवसापासून आजोबा आणि नातू रोज पाणीपुरी खायला येत होते. आजोबा खूप मग्न होऊन कारल्याची पाणीपुरी खात असायचे. मनोहर पण खूप खुश होता. कमीत कमी एक ग्राहक तरी आहे जो रोज एक करेला पाणीपुरी खात होता. असेच बघता बघता 15 दिवस निघून गेले. आज आजोबा खूप खुश होऊन पाणीपुरीच्या गाड्यावरती आले. अरे मनोहर, तू एकदम खरं बोललास होता. हे कारल्याचं पाणीपुरी माझ्यासाठी डायबिटीसचं औषध आहे. औषध. आज मी शुगरची तपासणी केली. अरे तुम्ही काय बोलताय काकाजी, हे तर खूप चांगली गोष्ट आहे. बिलकुल बिलकुल, आणखी घ्या तुम्ही. मनोहरने आजोबांना कारल्याची पाणीपुरी खाऊ घातली आणि त्यांनी मनोहरला आशीर्वाद दिला. दुसऱ्या दिवशी आजोबांनी त्यांच्यासोबत काही लोकांना तेथे घेऊन आले. अरे भाऊ मनोहर, यांना पण कारल्याचं पाणीपुरी खाऊ घाल, ज्यामुळे यांची डायबिटीस ठीक होईल. मनोहर सगळ्या लोकांना कारल्याची पाणीपुरी खाऊ घालू लागला. त्याच दिवसापासून मनोहरची कारल्याची पाणीपुरी हिट झाली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोठ्या लोकांची लाईन लागत होती. दुसऱ्याच दिवशी मनोहरनी कडुलिंब आणि तुळशीची पण पाणीपुरी सुरू केली.